मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढलेले आहेत। या आदेशांमुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सरकारने आंदोलनाच्या मर्यादा घातल्याने सगळ्यांच्याच नजरा या दोन्ही आंदोलकांकडे लागल्यात। या आंदोलनाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत, हे निर्बंध कुणी घातलेत आणि यावर पाटील आणि हाके यांनी नेमकं काय म्हटलंय, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सर्वात प्रथम आपण या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेऊ। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि त्यातील ज्या काही त्रुटी आहेत ते सुधारण्यासाठी 29 ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीत व्यापक आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय। सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडकण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे। हजारो लोकांना सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। या दोन्ही घोषणांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने तातडीने अधिसूचना जारी केली असल्याचं देखील म्हटलं जातंय। आता या अधिसूचनेत नेमकं काय काय आदेश आहेत ते जाणून घेऊ। गृह विभागाने स्पष्ट केलंय की मुंबईत आझाद मैदान वगळता इतरत्र आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी आहे। आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव अधिकृत ठिकाण घोषित केलेलं आहे आणि आझाद मैदानातही जर आंदोलन करायचं असेल तर फक्त एका दिवसासाठी करावं लागेल, ते देखील सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच। संध्याकाळी 6 नंतर मैदान रिकामं करणं आवश्यक आहे। त्यानंतर थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी नाही, फक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच परवानगी मिळेल आणि एका आंदोलनासाठी जास्तीत जास्त 5000 आंदोलकांनाच परवानगी असेल। आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमाव करावा लागेल आणि तिथूनच परतावं लागेल। मोर्चा काढण्यास आणि बेमुदत ठिय्या आंदोलनाला पूर्णपणे बंदी आहे। यात देखील आझाद मैदानाच्या सीमा निश्चित केल्या असल्याचं म्हटलं जात आहे। पश्चिमेकडे मुंबई जिमखाना मैदान, पूर्वेकडे मुंबई महापालिका मुख्यालय, दक्षिणेकडे हजारीमल सोमानी मार्ग आणि उत्तरेकडे मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र, या सीमेबाहेर आंदोलन करता येणार नाही। बरं, विषय एवढाच नाहीये, काही इतर आंदोलन आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतिहास पाहता काही आणखी अटी सरकारने घातल्यात। आंदोलनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहने आणि प्राणी आणण्यास बंदी आहे। पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊड स्पीकर देखील वापरता येणार नाही। 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर किंवा झेंडा नको। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नको। तंबू, मंडप उभारण्यास बंदी आहे। लाठ्या, तलवारी, भाले बाळगण्यास बंदी आहे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ, ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणं, आत्मदहन किंवा आमरण उपोषण करणं, पुतळे जाळणं, अन्न शिजवणं, कचरा टाकणं, रस्ते अडवणं यावरही निर्बंध आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास आयोजक आणि सहभागी व्यक्तींकडून भरपाई वसूल केली जाईल। आणि असं असून देखील जर तुम्हाला आंदोलन करायचंय तर परवानगीसाठी किमान 7 दिवस आधी पोलिसांकडे हमीपत्रासह अर्ज करावा लागेल। आधी अर्ज करणाऱ्याला प्राधान्य मिळेल। विधिमंडळ अधिवेशन, VIP दौरे, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्याचा अधिकार हा देखील पोलिसांना असणार आहे। आता जरांगे पाटील यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी निर्णायक आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये त्यांना भेटायला गेलं होतं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराजे देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली होती आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली, पण जरांगे यांनी ठाम नकार दिलेला आहे। ते आंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत आणि मुंबईतही धडकण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। 29 ऑगस्टला शनिवार आहे, त्यामुळे या नव्या नियमांचा आणि त्यांच्या आंदोलनावरती यामुळे परिणाम होऊ शकतोय। हाके यांनी थेट मुंबईतच आंदोलनाचा इशारा दिला असल्याने तिकडे देखील गर्दी होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईचा परिसर हा ठप्प झाला होता। त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे नियम लागू केले असल्याचं सांगितलं जात आहे। सामान्य नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा आणि आंदोलकांना शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करता यावं, यामागचा उद्देश असल्याचं देखील एकूण सरकारने सांगितलेलं आहे।
महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत याचे राजपत्र जारी करून सदर नियम लागू केलेले आहेत। या पार्श्वभूमीवर आता 29 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या आंदोलनाकडे लक्ष लागलेलं आहे। जरांगे मुंबईत आले तर नव्या नियमांनुसार आझाद मैदानात आंदोलन करतील की अन्य मार्गाने दबाव निर्माण करतील हे पाहण्यासारखं ठरेल। हाके यांच्या आंदोलनासाठीही 5,000ची मर्यादा आणि 1 दिवसीय अट आव्हान ठरू शकते। सरकारने एका बाजूला आझाद मैदान उपलब्ध करून दिलं असलं तरी दुसऱ्या बाजूला वेळ, संख्या, मोर्चा, मुक्काम, वाहने आणि साहित्य यावरती निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या आदेशांमुळे आणि अटींमुळे पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलते हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, या अटींवर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला। धन्यवाद।